सगळं डायरेक्ट किचनमध्ये. तर का तर आज आमचं किचन होतं, तर आज आम्हाला पूर्ण किचनमधले कामं करायची होती. तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? बरेच असतील तर माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज किचनचं काम होते म्हणून पटपट किचनमध्ये येऊन नाही का जे आज खूप जणांचा उपवास पण असेल म्हणून आम्ही हे काय म्हणतात ह्याला साबुदाणा नाही का ते बनवायला घेतलं आणि चहा बनवलं एका साईडला आणि साबुदाणा मावशीने बनवलं होतं. पोरांनी मदत केली पटापटा. बनवून झाल्याच्या नंतर पटकन वाटायला घेतलं कारण टाईम झाला होता थोडासा. तर खिचडी काय बनतच नव्हती कारण खूप क्वांटिटी बनवत होतो नाही का, म्हणून बनत नव्हती लवकरच. तर वाटायला घेतली, मग आम्ही पण खाल्लं कारण आम्हाला पण खूप भूक लागली होती. नंतर दुपारची नाही का जेवणाची पूर्ण तयारी चालू केली, कांदा वगैरे सगळं कापणं वगैरे, कारण की आम्हाला परत नाही का टाईम झाला असतं नाही का. आणि ममता ते नाही का साफसफाईला चालले होतं, तिने बाय करायला आली ती मला. वाटाणे वगैरे सोललं, विजय त्याच्यासोबत मस्ती केली आणि सगळ्यांचं काही ना काही काम चालू होतं, कापणं बटाटा वगैरे दुधी भोपळा असं काही ना काही चालू होतं त्यांचं कामं. तर अशीच आमची कामं वगैरे गप्पा वगैरे मारता मस्ती वगैरे करता करता कामं वगैरे चालली होती. तर नंतर नाही का चपातीचं पीठ पण मळून घेतलं कारण नाही का चपाती पण करायला घ्यायच्या होत्या. तर चपाती वगैरे पोरांना सांगितलं होतं आणि इथं नाही का पोरापुरी असं काही वेगळं नसतं नाही का, आम्ही सगळं असं एकदम एकजुटीनेच कामं करतो. तर सगळ्या पोरांना म्हणजे पीठ मळायला शिकवलं आणि चपात्याही बनवायला शिकवलं त्यांना. तर इथं मळणं वगैरे चालू होतं पीठ. नंतर थोड्याच वेळाने मग चपात्या बनवायला घेतल्या. तर पोरांनी एकदम नाही का शेकायला वगैरे चपाती चालू केलं तर ते असे कमी राहत नाही का, असे मागच पडत नाही, सगळ्या कामाला होकार देतात ते एकदम. मग दुपारच्या टाईमला जेवण वगैरे केलं, टाईम झाला होता. मग जेवण वगैरे झाल्याच्या नंतर परत भांडी वगैरे घासून घेतली कारण सगळं कमी आमच्याकडेच होतं नाही का आज किचनचं. तर भांडे वगैरे घासता घासता टाईम झाला होता. आम्हाला वाटलं झोपायला मिळेल, तर काय टाईमच मिळाला नाही, टाईम तिथंच झाला. तर सगळी भांडी वगैरे घासून परत नाही का पोरांनी ठेवली वगैरे, पोरांनीच मोठे मोठे पातेली वगैरे घासली होती. तर असंच थोडंसं चाललं होतं. मग परत संध्याकाळच्या टाईमला नाही का आम्हाला टाईम होणार होता, तर मी का मला बघू थोडं झोपायला भेटलं तर भेटलं. तर चालले होते तर तेव्हाच गौरी दिसली मला. तिने का बुके वगैरे बनवत होते कारण नाही का पाहुण्यांना देण्यासाठी, व्याख्यात येणार होते ना, त्यांना देण्यासाठी बनवलं होतं त्यांनी तर नॅचरलच. मग त्यांची थोडेसे बघितले बुकेज वगैरे, खूप सुंदर असे बुके बनवले होते. मग नंतर सेशन वगैरे चालू झालं, आम्ही थोडं झोपलो वगैरे, मग उठलो. सेशन चालू झाल्याच्यानंतर अटेंड वगैरे केलं मस्तपैकी. मग सेशन होता होता नाही का पूर्ण रात्र थोडी झाली नाही का. तर थोडं गप्पा वगैरे चालू सगळ्यांचं. मग थोडंसं नाही का पाय वगैरे पण दुखत, थोडं पसरून बसलो आम्ही छानपैकी कारण पाय तर खूपच दुखत होते. नंतर रात्री गेलो परत किचनमध्ये, परत चपात्या वगैरे भाजी वगैरे सगळं करायला घेतली. टाईम झाला होता परत. पोरांनी चपाती वगैरे बनवायला घेतली. तर आज सकाळपासूनचं आमचंच मेन होतं, सकाळपासून ते पूर्ण रात्री झोपेपर्यंत सगळं काम करायचं होतं किचनमधलं. तर सगळे मस्त एकदम मस्ती वगैरे करत करत एकदम हसत खेळत आम्ही कामं करत होतो. आम्हाला काही वाटतच नव्हतं नाही का एवढे असं काम आहेत काय, असं काहीच नाही. तर सर पण आले, ते विचारला कसं चाललंय काय चाललंय. तर आमचे थोडे गप्पा वगैरे रंगले होत्या. तर आजच्या नाही का जेवणामध्ये एक मेन म्हणजे आज होतं स्वीट, म्हणजे ते की खीर होती, शेवयांची खीर. तर मावशी वगैरे आतमध्ये मस्त मदत करत होते आम्हाला. मावशी असल्यामुळे आम्हाला खूप जास्त हेल्प होत होती नाही का. तर रात्री मस्त जेवायला वगैरे घेतलं. तर मग आम्ही दोघी बसलो होतो जेवायला. जेवण वगैरे करून नाही का परत किचनच्या इथं आलो कारण की परत भांड्या वगैरे घासायचे होते, पण काही व्हिडिओ काढता आला नाही. मग सगळे भांडे वगैरे घासून झाल्याच्या नंतर नाही परत नाटक वगैरे बघायला गेलो. तर नाटक वगैरे बघितलं, खूप हसलो वगैरे. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.